नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं बघा पुन्हा एकदा आपल्या नाद भरती छाया एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. तर बघा DMER मुंबई पदभरती 2025साठी या ठिकाणी सर्व पदांसाठी उपयुक्त बघा आपण आज प्रश्नपत्रिका मित्रांनो कव्हर करत आहोत, जे की बघा TCS पॅटर्नवर मित्रांनो आधार लिहिली आहे. बघा या मित्रांनो प्रश्नपत्रिकेत आपण एकूण 25 प्रश्न मित्रांनो या ठिकाणी अभ्यासणार आहोत, जे की बघा 2023ला झालेल्या ठिकाणी पेपरला मित्रांनो विचारण्यात आलेले होते. म्हणून काय करा, हा जो संपूर्ण व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत आवर्जून अभ्यासून घ्या आणि नवीन वगैरे असाल सबस्क्राईब बघा तुम्ही या ठिकाणी आताच आपल्या चॅनलला करून घ्या. ओके, तर या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय आहे, जालियनवाला बाग हत्याकांड निषेधार्थ सर पदवी कोणी परत केली? तर जालियनवाला मित्रांनो बाग हत्याकांड निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? तर जे की क्रमांक ड बघा रवींद्रनाथ टागोर. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा राईट आन्सर क्रमांक ड हे असणार आहे, लक्षात तुम्ही ठेवू घ्या. बघा जर असा प्रश्न विचारला जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडला, तर त्या प्रश्नाचं राईट आन्सर या ठिकाणी बघा 13 एप्रिल 1919 बघा असणार आहे, लक्षात तुम्ही ठेवू घ्या. कधी 13 एप्रिल 19 रोजी मित्रांनो 1919 रोजी या ठिकाणी जालियनवाला बाग हा हत्याकांड या ठिकाणी घडला होता, जो की मित्रांनो या ठिकाणी बघा अमृतसर बघा या ठिकाणी मित्रांनो घडला होता, पंजाब या राज्यामध्ये. ओके, पुढे बघा दुसरा क्रमांकाचा प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती खालीलपैकी कोण होते? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मित्रांनो या ठिकाणी अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते? तर जे की क्रमांक ब हंबीरराव मोहिते. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा क्रमांक या ठिकाणी ब. आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर हंबीरराव मोहिते आहे. ओके, तर लक्षात घ्या या ठिकाणी बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जर जन्म विचारला तर तो 29 फेब्रुवारी बघा 19 फेब्रुवारी 1630ला झाला, लक्षात घ्या 1630. ओके, आणि मृत्यू विचारला तर 3 एप्रिल बघा 3 एप्रिल 1680ला मित्रांनो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला होता. ओके, यासोबत बघा तुम्हाला राज्याभिषेक विचारला जाऊ शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला, तर तो बघा या ठिकाणी 6 जून 1674 रोजी मित्रांनो बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी राज्याभिषेक झाला होता. बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी राज्याभिषेकावर प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर पाठ करा 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मित्रांनो रायगड बघा या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी राज्याभिषेक करण्यात आला होता. पुढे तिसरा, बालकुपोषणशी संबंधित कार्य करणारे खालीलपैकी कोणती हस्ती आहे? तर या ठिकाणी बघा बालकुपोषणशी मित्रांनो संबंधित कार्य करणारे खालीलपैकी कोणती हस्ती आहे? तर जे की बघा क्रमांक क अभय बंग. या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे बघा काय, तर क्रमांक क या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे चौथा, भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पाडली? तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्या भारताच्या राष्ट्रपती पदाची या ठिकाणी पहिली निवडणूक कधी पार पडली? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक ड 6 मे 1952 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे बघा, जे की आपल्या भारताच्या राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक कधी पार पडली, तर 6 मे 1952 रोजी. आणि मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते, लक्षात घ्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मित्रांनो या ठिकाणी आपल्या भारताचे पहिले राष्ट्रपती होते, लक्षात तुम्ही ठेवू द्या. यासोबतच बघा या ठिकाणी राष्ट्रपती हा मित्रांनो आपल्या भारताचा प्रथम नागरिक असतो बघा, या ठिकाणी देशाचा मित्रांनो राष्ट्रपती हा प्रथम नागरिक असतो, लक्षात तुम्ही ठेवून घ्या. ओके, पुढे चौथा, भारताच्या राष्ट्रपती पाचवा प्रश्न आहे बघा या ठिकाणी काय आहे बघा, भारतीय राज्यघटनेतील जम्मू काश्मीरबाबत विशेष कलम कोणते? तर बघा भारताच्या मित्रांनो राज्यघटनेतील जम्मू काश्मीरबाबत या ठिकाणी विशेष कलम कोणती आहे? तर जे की क्रमांक बघा 370 आहे, लक्षात तुम्ही ठेवून घ्या बघा या ठिकाणी 370. बघा मित्रांनो ही कलम या ठिकाणी रद्द करण्यात आली, लक्षात घ्या तुम्ही ही कलम या ठिकाणी रद्द करण्यात आली आहे. ओके, पुढे या ठिकाणी बघा 6वा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश वयाच्या कितव्या वयापर्यंत पदावर राहू शकतात? तर सर्वोच्च न्यायालयाच्या मित्रांनो ठिकाणी न्यायाधीश या ठिकाणी वयाच्या कितव्या वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? तर या ठिकाणी आपला प्रश्न जे की राईट आन्सर क्रमांक ब 65 वर्षापर्यंत मित्रांनो ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे मित्रांनो न्यायाधीश बघा न्यायमूर्ती ते या ठिकाणी 65 वर्षापर्यंत या ठिकाणी त्यांच्या पदावरही त्यांनी कार्यरत राहू शकतात. ओके, पुढे प्रश्न क्रमांक 7वा बघा, प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई घेण्यासाठी भारताने कोणत्या साली हरित न्यायालय सुरू केले?
तर बघा मित्रांनो, या ठिकाणी प्रदूषण करणाऱ्याकडून नुकसान भरपाई घेण्यासाठी भारताने कोणत्या साली हरित न्यायालय सुरू केलं? तर या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर बघा 1910 बघा. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा, जे की क्रमांक 1910 आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी बघा योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा या ठिकाणी कितवा 8वा प्रश्न. तर बाल न्याय संरक्षण आयोग कोणत्या वर्षी स्थापन केला गेला? तर बघा मित्रांनो, बाल न्याय संरक्षण आयोग कोणत्या वर्षी या ठिकाणी स्थापन केला गेला? तर जे की बघा क्रमांक या ठिकाणी 2000 आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर आहे मित्रांनो. 2000 बघा या वर्षी या ठिकाणी बाल न्याय संरक्षण आयोग मित्रांनो या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे क्रमांक पुढे सेवा कराची आकारणी कोण करते? तर मित्रांनो, सेवा कर वस्तू व सेवा कर असतो बघा, त्याच्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी सेवा कराची आकारणी कोण करते? तर जे की क्रमांक केंद्र सरकार. या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढे रुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय? तर बघा मित्रांनो या ठिकाणी तर रुपयाचे अवमूल्यन म्हणजे काय? तर जे की क्रमांक रुपयाची किंमत कमी करणे. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की क्रमांक रुपयाची किंमत कमी करणे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे 11वा बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर बिटकॉइन मित्रांनो या डिजिटल चलनाचा शोध या ठिकाणी कोणी लावला? तर जे की बघा क्रमांक सातोशी नाकामोटो. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे बघा क्रमांक सातोशी नाकामोटो यांनी मित्रांनो या ठिकाणी बिटकॉइन या मित्रांनो डिजिटल चलनाचा यांनी शोध लावलेला आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 12वा प्रश्न. बघा मित्रांनो, तुम्ही नुसता हा व्हिडिओ बघूच नका, तर बघण्यासोबत बघा वही पेन घ्या. वहीमध्ये मित्रांनो हे सर्व काय प्रश्न या ठिकाणी तुम्ही त्या वहीत हे सर्व काय प्रश्न बघा नोट करत चला मित्रांनो. नोट करून हे सर्व काय प्रश्न तुम्ही पाठांतर करण्याचा प्रयत्न करत चला. कारण बघा या ठिकाणी 2023च्या मित्रांनो झालेल्या प्रिव्हियस इयरला हे प्रश्न हे प्रश्नांचे विचारण्यात आले होते, म्हणून बघा हे प्रश्न तुम्ही आताच्या 2 तासात बघा तुम्ही आताच या ठिकाणी पाठच करणं या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणून काय करा बघा तुम्ही आताच पाठ करा. ओके. तर पुढचा बघा 12वा. भारतातील कोणत्या ठिकाणी उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता कोणते ठिकाण बघा या ठिकाणी मित्रांनो ठिकाण आहे, कोणते ठिकाण उपग्रहाचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? तर बघा आपल्या भारतातील मित्रांनो कोणते ठिकाण उपग्रहांचे नियंत्रण करण्याकरिता प्रसिद्ध आहे? तर जे की क्रमांक हसन बघा आपल्या प्रश्नाचे मित्रांनो या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक आहे. पुढे शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केले जाते? तर बघा या ठिकाणी मित्रांनो शरीराचे तोल सांभाळण्याचे काम कोणाकडून केलं जातं? तर जे की बघा क्रमांक या ठिकाणी लहान मेंदू आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं बघा, जे की क्रमांक लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ओके. आपल्या प्रश्नाचे योग्य आन्सर आहे जे की मित्रांनो शरीराचं तोल सांभाळण्याचं काम करतं लहान मेंदू. पुढे पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना देशात खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर पोलिओची मित्रांनो लस या ठिकाणी तयार करण्याचा कारखाना देशात आपल्या खालीलपैकी कोणत्या या ठिकाणी राज्यात आहे? तर जे की क्रमांक उत्तर प्रदेश. या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर क्रमांक बघा या ठिकाणी मित्रांनो आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी राईट आन्सर पोलिओचा मित्रांनो पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना आपल्या भारतामध्ये कोणत्या ठिकाणी? तर जे की बघा क्रमांक उत्तर प्रदेश आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी योग्य आन्सर आहे. पुढे पुढचा बघा 15वा. जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात? तर मित्रांनो बघा या ठिकाणी जिभेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक खारट बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की क्रमांक आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर आहे. पुढे कार्यालयीन कामकाजात पत्र व्यवहारासाठी कोणता प्रोग्राम वापरतात? तर बघा मित्रांनो या ठिकाणी कार्यालयीन कामकाजात पत्र व्यवहारासाठी या ठिकाणी कोणता प्रोग्राम वापरतात? तर हा प्रश्न याचं आपल्या योग्य आन्सर जे की क्रमांक MS ऑफिस बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, जे की क्रमांक आपल्या प्रश्नाच्या ठिकाणी बघा राईट आन्सर असणार आहे. पुढे मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला काय म्हणतात? तर मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्सला मित्रांनो काय म्हणतात? तर जे की क्रमांक स्पॅम या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर जे की बघा क्रमांक या ठिकाणी स्पॅमला मित्रांनो काय म्हणतात? तर मागितल्या नसलेल्या आणि मिळालेल्या ईमेल्स, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे क्रमांक या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे बघा 18वा. तर भारतातील सर्वात महत्त्वाचे न्हावा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा मित्रांनो आपल्या भारतातील एक प्रसिद्ध आणि एक सर्वात महत्त्वाचे जे की न्हावा
हे बंदर मित्रांनो, हे बंदर या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या ठिकाणी बघा क्रमांक ड, रायगड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे क्रमांक ड. मित्रांनो, रायगड या ठिकाणी बघा भारतातील सर्वात महत्त्वाचे नावास तेव्हा हे बंदर आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढे 19वा, महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला जिल्हा कोणता आहे? तर बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचे जे की राईट आन्सर क्रमांक रत्नागिरी. मित्रांनो बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. मित्रांनो बघा रत्नागिरी या जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वाधिक स्त्री पुरुष प्रमाण असलेला मित्रांनो हा जिल्हा आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे 2011च्या जनगणनेनुसार स्त्री पुरुष प्रमाण किती आहे? तर बघा मित्रांनो आपल्या महाराष्ट्राचे 2011च्या जनगणनेनुसार स्त्री पुरुष प्रमाण या ठिकाणी किती? तर जे की क्रमांक ब 925 या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर आहे मित्रांनो, या ठिकाणी 925 क्रमांक ब आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी राईट आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. पुढचा बघा 21वा प्रश्न कशा प्रकारचा आहे? तर युरिया या खतांमध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर युरिया मित्रांनो बघा या खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर जे की क्रमांक अ 46% बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी राईट आन्सर क्रमांक अ, जे की 46% आपल्या प्रश्नाच्या या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे. पुढे स्वर्णिम, काय स्वर्णिम त्रिकोण कशाशी संबंधित आहे? तर स्वर्णिम हे जे मित्रांनो त्रिकोण आहे बघा हे कशाशी संबंधित आहे? तर जे की क्रमांक ब पर्यटन. मित्रांनो बघा या ठिकाणी फक्त आणि फक्त पर्यटन आहे. तर बघा स्वर्णिम त्रिकोण हे मित्रांनो या ठिकाणी पर्यटनाशी संबंधित आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. जे की क्रमांक बघा या ठिकाणी ब आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर पर्यटन हे असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवून घ्यायचं आहे. पुढे भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा अग्रदूत म्हणून कोणाला ओळखतात किंवा कोणाला संबोधतात या प्रकारचा प्रश्न आहे. तर भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासाचा या ठिकाणी अग्रदूत कोणाला म्हणतात? तर जे की क्रमांक क जेम्स हिकी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं. बघा क्रमांक या ठिकाणी क आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे बघा 24वा कशा प्रकारचा आहे? तर विद्युतधारा कोणत्या एककात मोजतात? तर मित्रांनो बघा या ठिकाणी विद्युतधारा या बघा कोणत्या एककामध्ये मित्रांनो या ठिकाणी मोजल्या जातात? तर जे की क्रमांक ड ॲम्पियर. बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर क्रमांक ड, जे की तुम्हाला बघा या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी विद्युतधारा या कशात? तर ॲम्पियरमध्ये मोजल्या जातात. ओके. तर पुढे 25वा बघा शेवटचा आहे. तर महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? तर बघा मित्रांनो महाराष्ट्राचा अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता आहे? तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक अ सिंधुदुर्ग. बघा आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा कोणता? तर जे की बघा क्रमांक अ सिंधुदुर्ग आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी योग्य आन्सर असणार आहे, लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. तर बघा मित्रांनो हे होते आपले आजचे एकूण 25 प्रश्नसंच, जे की बघा या ठिकाणी आपल्या झालेल्या 2023च्या परीक्षेला या ठिकाणी विचारण्यात आलेले होते महत्त्वाचे प्रश्नसंच. जर तुम्हाला हा बघा आपला व्हिडिओ आवडला असेल तर बघा आपल्या मित्रांनो लाईक करा. तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत हा जो संपूर्ण काही व्हिडिओ बघा अवश्य शेअर करा. आणि या ठिकाणी अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा शाळा मित्रांनो एका नेक्स्ट लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.